मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पावसाळा एवढा जबरदस्त चालू झाला आहे आणि आलो आहे आता आपल्या शेतावरती. तर एक मस्त निसर्गरम्य धरणीने धरणी मातेला नवीन अंकुर फुटलेले आहेत गवताच्या रूपाने. आपण जे जे पेरले त्याच्या रूपाने, तर ती हिरवी शाल पांघरली, त्याचा एक नजारा बघूया. ही सगळी आमची शेतं आहेत आणि छानपैकी भरल्यात. आता तुम्हाला आम्ही भात पेरलेला दाखवतो. ते तिकडे दिसतं ना, त्याला रोमटा बोलतात आमच्या भाषेमध्ये. आणि तो रोमटा म्हणजे आता ते भात पेरलेला आहे आणि भात पेरल्यानंतर लावणी, आम्ही त्याला लावणी बोलतो, तर ती लावणी होईल. आता हे जवळजवळ 20 दिवसामध्ये, 20 ते 25 दिवसामध्ये हे तयार होऊन जाईल लावणीसाठी. याला बोलतात रोमटा. चला आपण जाऊया आता आपल्या बागेमध्ये. तोपर्यंत असा मस्त नजारा बघा, हिरवागार. तर आलो आहे आपल्या बागेमध्ये आणि बघू शकता पावसाळी आपली बाग कशी झाली. आता हे जे दिसतं ना तुम्हाला ओढलेला ओटा, याच्यामध्ये आम्ही सुरण लावलेले आहेत. हे बघा तुम्हाला इथे ही बोखरी आले, बोखरी. सुरणाचा जो कोंब असतो ना, कोंब आलाय सगळं सुरण आहे. त्या बाजूला पण दिसत असेल एक लाईन, ते सुद्धा सुरणाची आहे. बघा ना आंबे कसे फुटलेत, एकदम झकास. हे बघा सुरणाचे कोंब आलेत सगळे. तर मला व्हिडिओ बनवायला जमला नाही, नाहीतर मला व्हिडिओ बनवायची होती सुरणाची लागवड कशी करतात ते. बघा ना आंब्यांची वाढ कशी झाली. आपली सगळ्यात आवडती झाडं फणसं बघूया. या झाडाला आता जूनमध्ये 1 वर्ष झालंय आणि 1 वर्षानंतर बघा ना, हा बोलतो मालकाने जीव लावला की झाडं चांगली होतात. मालकाचा जीव यांच्यात अडकलाय म्हणून झाडं कशी फुलल्यात बघा. हा मोठा फणस. आमच्या फणसाला नाव आहेत, मोठा फणस ना बारका फणस. मोठा फणस चांगला आहे. तो बारक्या फणसाला ना एक फांदी तुटली, एक फांदी तुटली. वाऱ्यामध्ये पाऊस जास्त होतं ना, वारा पाणी, आणि हरकत नाही, तो फुटेल. तर सगळी फळं काढून झालेले आहेत निवांत. आता त्या सगळ्या झाडांचा ना विश्रांतीचा काळ चालू होणार आहे, कारण आता त्यांना पालवी फुटून गेले. म्हणजे कसं वाटतं शेतावरती? तुम्ही कमेंट करा, तुमच्या शेतावर गेलो कसं वाटतं. शेताच्या बांधावर, बांधाच्या झाडावर, झाडाच्या फांदीवर, फांदीच्या पानात लपून बसले कोण रे, त्याला गोफन गुंड्याने हान रे. जीवाचा मैत्र ढवळ्याने पवळ्या, शेताला घेऊन चाल रे. आहे ना. रत्ना जातीचा आंबा मिळाला, टॅगिंग करून ठेवले. टॅग तुम्हाला दिसत असेल. आणि आता पावसाळी याला मोहर आलाय. पावसाळ्यात तर मोहर येत नाही, पण माहिती नाही आता कसं काय त्याचे मोहर राहतात ते. बघूया, आपल्याला बघायला भेटेलच. बघायला भेटेल म्हणजे खायला भेटेल राहिलं तर. अरे मोरा खडू नकोस. एक नवीन प्रयोग करतोय. ही ना रानभाजी आहे, ससेकांत. तर आमच्या ह्या माळावरती, म्हणजे आमच्या ह्या भागामध्ये ना तर नाही आहे. तर मी दुसऱ्या माळावरून जंगलातून भाजी आणून ना इथे लावण्याचा प्रयत्न करतोय. तर माझी एक व्हिडिओ आहे ऑलरेडी रानभाजी ससेकांताची. तरी दिसायला अशी असते. हे तुम्हाला रस्त्याच्या कडेला, म्हणजे हायवे आहे तिकडे मिळून जातं. त्या पाड्यातल्या बाया घेऊन बसतात इथे, आदिवासी पाड्यातला. तर आपण एवढी पिशवी मी भरून आणलेली इथे लावण्यासाठी. त्याला काही वेगळं काय करणार नाही आहे. त्याला फक्त अशी काठी मारणार आहे, टाकणार आहे, बस. सगळे लोक हायब्रिडच्या मागे लागतात, नवीन नवीन काहीतरी करण्याचा.
पण कधी कधी जुनं ते सोनं म्हणतात आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळीकडे उपलब्ध होत नाही, त्या फक्त पावसाळीच येतात आणि त्या पहिल्या आठवडा जो असतो त्यावेळीच खायच्या असतात. झुंजू मुंजू पहाट झाली, कोंबड्याने बांग दिली, धरणीला लाली आली, जीवाचा मैतर ढवळ्याने पवळ्या, शेताला घेऊन चाल र. पहिल्यांदाच आम्ही याची लागवड करतो. लागवड म्हणजे याची काय लागवड करायचीच नसते. आता आम्हाला हाऊस आले की बाबा दुसरीकडे जाण्यापेक्षा आपल्याच शेतात आपल्याला आयते मिळून जाईल ही रानभाजी, म्हणून हा प्रयोग चालू आहे. तर पुढच्या वर्षी ह्या टायमाला व्हिडिओ बनली पाहिजे. व्हिडिओ बनेल नक्कीच. आणि भाजी कशी आले, त्याचं बी कसं होतं मला पण ते माहीत नाही, त्याच्यावर मी अभ्यास करेल आणि तुम्हाला सांगेल. शेत